एडवर्ड इप्स्टाईन हे नाव जगभरात चर्चेत आहे। 2019मध्ये जगाचा कायमचा निरोप घेतलेला हा माणूस तब्बल 7 वर्षांनी फाईलच्या रूपाने पुन्हा अवतरला आहे। अनेक सुप्रसिद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यामागचे सभ्यतेचे बुरखे उतरवण्यासाठी तो आलेला आहे। मित्रांनो, चला आपण जाणून घेऊया हा कोण आहे, याचे काय कारनामे आहेत। 20 जानेवारी 1953 रोजी ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे एका सामान्य नोकरी करणाऱ्या कुटुंबात जेफ्रीचा जन्म झाला। शाळेमध्ये त्याचे मॅथ्स आणि फिजिक्स या विषयामध्ये विशेष प्रावीण्य होते। त्याचे कॉलेज शिक्षण अर्धवट राहिले। ही वॉज अ कॉलेज ड्रॉपआउट। 1970मध्ये मॅनहॅटन येथील प्रतिष्ठित डाल्टन स्कूलमध्ये शिक्षक या पदी त्याची निवड झाली व तेथे तो नोकरी। एका विद्यार्थ्याचे पालक त्याचे गणितातील प्रावीण्य पाहून खूप प्रभावित झाले। त्यांनी त्याला वॉल स्ट्रीट येथे BS स्ट्रीम्स या फायनान्स कंपनीमध्ये कामाला लावले। या कंपनीत त्याने लवकरच प्रमोशन मिळवले आणि तो कंपनीत पार्टनरही झाला। 1982मध्ये त्याने स्वतःची फायनान्शियल ट्रस्ट ही कंपनी स्थापन केली व धनाढ्य लोकांचे पैसे गुंतवणूक मॅनेजमेंट पाहू लागला। अमेरिकी अब्जाधीश लेक्स वॅक्सनर हा याच्यासोबत त्याची खूप जवळीक झाली होती। अल्पावधीतच त्याने प्रचंड संपत्ती कमावली। मॅनहॅटन येथे अतिविशाल हवेली, पाम बीच इस्टेट, न्यू मेक्सिको रँच आणि एक प्रायव्हेट बेट सेंट जेम्स नावाचे त्याने आपल्या प्रॉपर्टीमध्ये जमा केले। राजकारणी, शास्त्रज्ञ, सेलिब्रिटीज, राजघराण्यातील व्यक्ती या लोकांमध्ये त्याने आपले स्थान निर्माण केले। यशस्वी धनाढ्य उद्योजक या प्रतिमेच्या मागे त्याने पद्धतशीरपणे अल्पवयीन मुली, तरुण मुली यांचे लैंगिक शोषण, वेश्याव्यवसाय, सेक्स ट्रॅफिकिंग सुरू केले। त्याच्या सर्व प्रॉपर्टीजवर हे सर्व काळे धंदे कारनामे चालत असत। 2008मध्ये फ्लोरिडा पोलिसांनी त्याला 13 महिन्यांची जेल केली होती। पुढे जुलै 2019मध्ये त्याला अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, सेक्स ट्रॅफिकिंग या प्रकरणात अटक झाली होती। 10 ऑगस्ट 2019 रोजी मॅनहॅटन जेलमधील आपल्या कोठडीमध्ये तो फासावर लटकलेला आढळून आला। आता ही हत्या आहे की आत्महत्या आहे, या बाबतीत बरेच तर्कवितर्क आहेत। 2009 ते 2019 या 10 वर्षाच्या काळात जेफ्रीने आपल्या धनाढ्य मित्रांसाठी अगणित सेक्स पार्टी, पाहुणचार आयोजित केल्या। त्यांचे पाहुणे कोण होते? आजी, माजी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राजघराण्यातील लोक, उद्योगपती। हे सर्व पाहुणे, त्यांना पाठवलेले आमंत्रण पत्र, त्यांच्या आवडीच्या महिला, स्त्रिया या सर्व गोष्टी त्याने रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत। काय होता तो रेकॉर्ड? तो होता 35 लाख पेजेस पानं, 2000 व्हिडिओज, 1,80,000 फोटोज। अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने त्याचा साथीदार जिसलेन मॅक्सवेल याला 2021मध्ये 20 वर्षाची जेलची शिक्षा केली। नोव्हेंबर 2025मध्ये अमेरिकन पार्लमेंटने पारदर्शकता अधिनियम पास केला। प्रेसिडेंट ट्रम्प यांनी तो सही केला आणि वरील सर्व रेकॉर्ड इप्स्टीन लायब्ररी या नावाने प्रसिद्ध केला। जे पाहुणे यात होते आणि आता सत्तेवर आहेत, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपले राजीनामे दिले आहेत। काहींनी माफी मागितली आहे। मित्रांनो, सत्ता, संपत्ती आणि माणसाचे अधःपतन याची कहाणी आहे। आता एवढेच। नमस्कार। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।